नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, मला गजानन महाराजांचा आलेला अनुभव शेअर करायचा आहे। माझ्या आईला गेल्या काही दिवसांपासून डोळे लाल होण्याचा त्रास होत होता। तो काही केल्या बरा होत नव्हता। स्पेशलिस्टला दाखवून झालं, ड्रॉप्स टाकला की तेवढ्यापुरतं बरं होत आणि नंतर पुन्हा लाल दिसायचा। गेल्या 15 दिवसापूर्वी तिच्या दोन्ही डोळ्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला। तेव्हा पुन्हा आय स्पेशलिस्टला दाखवलं। त्यांनी काही ड्रॉप्स आणि औषधं दिली, पण डोळे खूप जास्त दुखत होते। तेव्हा मी महाराजांना प्रार्थना केली, आईचा डोळा बरा होऊ द्या। मी अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेल। नंतर 2-3 दिवसामध्ये इन्फेक्शन कमी होत गेलं। खूप दिवसांपासून त्रास होत होता, पण प्रार्थना केल्यानंतर 2-3 दिवसातच फरक पडू लागला। आता डोळे पूर्ण बरे होत आलेत। गजानन महाराजांची कृपा सगळ्यांवर अशीच राहो हीच माऊली चरणी प्रार्थना। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता वेळ आहे आपला आजचा पुढील अनुभव सांगण्याची। श्री गणेशाय नमः, श्री गजानन, जय गजानन। नमस्कार ताई, माझी विनंती आहे की अनुभव सांगताना माझं नाव सांगू नका। मी मुंबई येथे राहते। SSCचा रिझल्ट लागायच्या आधी मला माझ्या आईने महाराजांचे पारायण करण्यास सांगितले। तेव्हापासून मला जेव्हा शक्य असेल आणि जेव्हा वाटते तेव्हा मी गजानन महाराजांचे पारायण करते। मला आलेले काही अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। माझा पहिला अनुभव असा आहे की माझ्या भावाला ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होत होता। तेव्हा महाराजांना प्रार्थना केली होती की माझ्या भावाला बरं वाटू द्या आणि पारायण पण केलं। मी महाराजांच्या मठात गेले। तिथे एक दादा असतात, त्यांना मी सगळं सांगितलं। त्यांनी मला माझ्या भावाचा हातात बांधायला एक धागा दिला आणि सांगितलं, जा घरी आणि भावाला हा धागा बांध, काही नाही झालं, त्याला सगळं ठीक आहे। आश्चर्य असं की माझ्या भावाचा त्रास खूप कमी झाला आहे। वजन कमी झाले होते पण ते नॉर्मल झाले आहे। चमत्कार असा पण झाला की माझा भाऊ जवळजवळ नास्तिक होता, तो अध्यात्माकडे वळला। महाराजांनी सगळं सांभाळून घेतलं। माझा दुसरा अनुभव असा आहे की मला असं वाटत होतं की आमच्या शेजारी मला त्रास देत आहेत इनडायरेक्टली। मला हे असे 3 महिने जाणवले। मग मी महाराजांकडे प्रार्थना केली आणि चमत्कार असा झाला की दुसऱ्या दिवसापासून शेजाऱ्यांनी त्रास देणं बंद केलं। खरंच किती ग्रेट आहेत आमचे महाराज, त्यांचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत आहे। लव यू गजानन महाराज, अशीच तुमची साथ आमच्याबरोबर कायम राहू द्या। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की महाराजांनी कुणाच्या खळ्याचे संरक्षण गाढवांपासून केले होते ते सांगायचे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे राजाराम कंवर यांच्या थोरल्या मुलाचं नाव गोपाळ असं होतं आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं रमेश काळे, 2 मनोरमा शेर्की, 3 प्रज्ञा मोघे, 4 राजेंद्र मोघे, 5 मालती शुक्ला, 6 तृप्ती आखरे, 7 विद्या वानखेडे, 8 पपिता बुरखंडे, 9 रजनी राऊळ, 10 कुसुम पडवळ, 11 गोविंद जोशी,
12 माधुरी जोशी, 13 वैभव गोळे, 14 मंगला टिकले, 15 रामदास रायबोले, 16 लर्निंग टेक्नॉलॉजी, 17 योगेश अग्निहोत्री, 18 राजेश फरांदे, 19 भार्गव खावडे, 20 जयश्री गाडे, 21 जया आंधळे, 22 सुचिता दोराईस्वामी, 23 किशोर पाटील, 24 प्राजक्ता जोशी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या दोनही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.